मित्रांनो, आपल्या समवेत आहेत या पालखी सोहळ्याचे आणि या ट्रस्टचे मठाधिपती पांडुरंगांना रसाळ महाराज आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल पालखी सोहळ्याविषयी थोडीशी माहिती द्या. माझ्या मनीची आवडी पंढरपुराने हवी गुढी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाच्या गुणी दिले. या संप्रदायाचे मूळ संस्थापक श्री समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ यांनी ही चालू केलेली परंपरा, आज अनेक वर्षाची परंपरा, सातारा पंढरपूर मार्गाने पहिली चालणारी सोहळा म्हणजे हा रसाळ संप्रदायाचा. आणि या रसाळ संप्रदायामध्ये जवळजवळ 2,500 ते 5,000 लोकांचा पायी प्रवास असतो. अनेक गुरुभक्त मंडळी या सोहळ्यामध्ये मनोभावे सेवा करत असतात. यावर्षी आमचं परम भाग्य आहे. का तर ह्या सोहळ्यासाठी जगद्गुरू तुकोबारायांचा एक मानाचा बैल आणि माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यातले 2 मानाचे बैल ते यावर्षी आमच्या ह्या सोहळ्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आणि अशा प्रकारचा हा आनंदमय सोहळा आणि ह्या आनंदमय सोहळ्याच्या वातावरणात माझा समाज जो आनंद आणि सुख भोगतोय त्याच्याबद्दल काय वर्णन करावं. म्हणून माझ्या माऊलीनं सांगितलेलं आहे, आमच्या अंतःकरणातली जी ओढ आहे ती पांडुरंगरायाच्या परमात्म्याच्या दर्शनाची. पण आज जर आपण विचार केलात तर या संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे. आम्ही जो प्रवास करतोय ते आम्ही आमच्या सद्गुरुनाथांच्या सोबत करतोय. हे आमचं मोठं भाग्य आहे. जसं ज्ञानोबाराय म्हणाले की निवृत्तीदादांची कृपा झाली, मनवोनी आलो या देशा, त्यांच्या कृपेनं मी आज हा मार्गक्रमण करतोय. त्याचप्रमाणे हा माझा इंचगिरी रसाळ संप्रदाय, त्याच भावनेनं आम्ही श्री गुरूंच्या सोबत वाटचाल करत आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट, आज या ठिकाणी हे आमची सगळी प्रेमाची संबंधित माणसं आहेत. आमचे बुतकर असतील, कलेढोणकर असतील, आज ह्या मंडळींनी त्यांनीही या माऊलींची सेवा करण्यासाठी आज त्यांची असणारी मानाची बैल तेही आज या ठिकाणी घेऊन आली. म्हणजे किती परमभाग्य आहे. हे भाग्य ह्या मुख्य जनावरांचं आहे. ह्यांचं कोणत्या तरी जन्माचं पुण्य म्हणून संत सेवा यांना मिळत आहे. असं हे भाग्य आम्हाला जन्मोजन्मी लाभावं आणि आमच्या मंडळीचं सुद्धा असंच प्रेम आमच्यावर राहावं, एवढीच माझी देवाच्या चरणी प्रार्थना, श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना. जय गुरु रामकृष्ण हरी. नमस्कार. काय सांगचाल आज माऊलीच्या पालखीला आपला बैल झुपायला, म्हणजे एक भाग्य आहे आपलं. आज आमचं अजय शेटचं आमचं मोठं भाग्य. आमची लय दिवसाची इच्छा होती, ती आज इच्छा इथं पूर्ण झाल्या. पालखीला पहिले यावं सगळ्याची इच्छा होती. आज तेजानं माऊलींच्या पालखीचं सारथ्य केलंय. किती वर्षाची इच्छा होती एवढ्या मोठ्या ही सोहळ्यात? भरपूर दिवसाची इच्छा होती, पण आज माऊलीच्या नंदींनी सारथ्य करावं म्हणून किती दिवसाची इच्छा होती? लय दिवसाची इच्छा होती. म्हणजे आपल्याला जसं कळतं या बैलाच्या ना क्षेत्रात आहे तेव्हापासून इच्छा होती आणि ती इच्छा तेजाने पुरी केली. आज आज हिंद केसरी मैदानावर 1 नंबर केल्यावर जेवढा आनंद होतो तेवढा आनंद आज ह्या पालखीला आपला त्याच्यापेक्षा भरपूर आज आनंद झाला आहे. आता बोलूयात. शेठजी नमस्ते. नमस्ते. काय सांगाल आज अतिशय सुंदर असा क्षण आहे तुमच्यासाठी. आज तेजा पालखी सोहळ्याचं सारथ्य करतोय माऊलींच्या, तर काय सांगाल त्याविषयी? आजच्या सणासारखा मोठा सण कुठलाच नाही, कारण आम्हाला माऊलीची सेवा करायला मिळाली, आमच्या नंदीला सेवा करायला मिळाली. काल तुम्ही मध्यरात्री फोन केला आणि हा सगळं अचानक सगळं नियोजन ठरलं आणि मुंबईवरनं तुम्ही एवढ्या लांबनं एका रात्रीमध्ये इथं आलाय आणि याची डोळा हा सगळा तुम्ही क्षण पाहताय, काय सांगाल? नाही, काय तर स्वप्नात असल्यासारखंच वाटतं. कारण नानाने अचानक फोन केला, भाऊ या म्हणून. रात्री निघालो मी 11 वाजता मुंबईतून. ज्यावेळेस तुम्ही या पालखी सोहळ्याच्या पुढं रथामध्ये बसला होता त्यावेळेस काय तो अनुभव काय होता? सारथ्य करत होता, काय सांगा त्याविषयी? अनुभव म्हणजे काय म्हणतो तुम्हाला, स्वप्नात सारखं वाटतंय. स्वप्नात असल्यासारखं अजून वाटतंय. म्हणजे आपण स्वप्नच बघतोय, कारण आम्ही हिंद केसरीचा फायनल राऊंड गुलाल घेतला, त्याच्यापेक्षा आनंद मोठा आहे आजचा आनंद तेवढा हो, मोठा आहे. त्याच्यापेक्षा मोठा. निश्चितच तुम्हाला माऊलींचा आशीर्वाद भेटो आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आज हे आपले इथं आळंदीचे ना, जे आता मी आपल्याला बोललो की आज आमचं परम भाग्य आहे. ज्या माऊलींच्या सोहळ्याचा रथ ओढणारी ही जी मानाची बैल आहेत, अशी करत हे बाबा ये बाळा ये पुढं ये.
ये नाव काय बस होतं? माऊली आणि पडीकडचं सर्जा नाव कोणतं तुमचं? आळंदी. आणि बैल मालकांचं नाव? सचिन गोंडरे सचिन बाळासाहेब गोंडरे. ही 2 नंदी आहेत बघा. आणि अजून किती नंदी आहेत दादा? अजून 1-2 पुढे आहेत. एकंदर 7 बैल आहेत. आणि हे माऊलींची मानाची बैल यावर्षी रसाळ महाराजांच्या सोहळ्यासाठी आमचे आळंदीचे चरवलीचे माजी सरपंच शांताराम भाऊ काटे यांचे नातू आज ही मंडळी शरद काटे ही सुद्धा दरवर्षी आळंदीवरून माऊलींची सेवा करण्यासाठी रसाळ महाराजांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. ही बैल आमची कोरेगाव तालुक्यातील गाव कुमठे आणि या एकांब्याची ही जोड ही ह्या मालक इतका हौशी आहे. दरवर्षी महाराजांचा रथ ओढण्यासाठी नवी जोड घेत असतात. नवी जोड घेत मालकांचं नाव काय? गणेश ताटे आणि नंदींची नावं काय दोन्ही पण? सर्जा राजा. सर्जा राजा. एकंबेचे तुम्ही? हा हे एकांब्याची हे मालक. आणि विशेष ही मंडळी सगळी माझी सांप्रदायिक आहे. काटे असो ताटे असो किंवा ही बाकीची ही सगळी सांप्रदायिक गुरुभक्त मंडळी. हे आमचं भाग्य आहे. चालतंय. धन्यवाद महाराज. राजाधिराज सद्गुरुनाथ शंकर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री पांडुरंग महाराज की जय. आनंद स्वामी महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ शंकर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री पांडुरंग महाराज की जय. आनंद स्वामी महाराज की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया संतश्रेष्ठ तुकोबराया या पवित्र संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची भूमी. अनेक संत महात्म्यांचं या भूमीला चरण लागले. आणि खरं आमचं भाग्य आहे की आज या सातारा पंढरपूर या वाटेने चालत असणाऱ्या अनेक दिंड्यामध्ये इंचगिरी रसाळ संप्रदायाचे आराध्य दैवत समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ आणि समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारा पायी दिंडी सोहळा. आणि खरोखर आज या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये तरुणायाच्या गळ्यातील ताईत बनलेला हा समोर आपल्याला दिसतोय तो तेजा. खरं सांगू का महाराज, हा दिंडीला आल्यानंतर समर्थांच्या रथाला सेवा करण्याचं सद्भाग्य आज त्याच्या नशिबानं प्राप्त झालं. आणि याला खऱ्या अर्थानं कारणीभूत कोण असतील तर आज या हिंद केसरी बैलगाडा मालक अजय शेठ कलेडोन आणि सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर, हिंद केसरी सरी ड्रायव्हर एकांबे यूट्यूबर, आज ह्या सर्व मंडळीच्या सहकार्यातून आज या वारीच्या वाटेनं जसं वारकरी या पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी निघालेले त्याच पद्धतीनं कुठेतरी बहुत जन्माचे साकडे बहुत जन्माचं पुण्य त्याच्या पदरी असेल. आणि म्हणून तो या जन्मामध्ये या पंढरपूरच्या वारीच्या वाटेनं 4 पावलं का होईना वारकरी म्हणून आज चालला. आणि ही खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनातील सर्वात मोठी भक्तीची ही परंपरा हे पुण्य त्याच्या वाट्याला आलं. आणि असा हा तरुणाच्या गळामधील ताईत असणारा हा तेजा भाग्यानं आमच्या या दिंडीच्या वाटेला प्राप्त झाला. समर्थांची सेवा केली. त्याच्या जीवनामध्ये अनेक वरच्या पदापर्यंत त्याच्या जीवनातील असणाऱ्या सर्व गोष्टी त्याला प्राप्त झाल्या पाहिजेत. कारण खऱ्या अर्थानं त्यानं ज्या दिवशी वारकऱ्यांच्या दिंडीला खांदा दिला त्याचं जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. कारण या भगवान परमात्माने तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती या उक्तीप्रमाणे आज याचे असणारे आमचे मालक अजय कलेडोनकर आज नानांच्या या सानिध्यामध्ये आज आमचा योग आला. आमची एकांबेकर मंडळी असतील ही सगळी त्यांची जीवातली मंडळी आणि सगळ्यांच्या संगणमताने आज हा योग या ठिकाणी प्राप्त झाला. धन्य झालो आज. धन्यवाद. धन्यवाद. ओके, छान.